हे गेल्या 6 वर्षांपासून निळजेकरांचा जीवाशी खेळ सुरू आहे। ग्रामस्थांनी त्यानंतर बेमुदत धरणे आंदोलन केलं। रेल्वे प्रशासनाकडून या आंदोलनानंतर आश्वासन दिलं गेलंय, तर कामाला सुरुवात कधी होणार हा ग्रामस्थांचा सवाल मात्र कायम आहे। निळजे गावातील ग्रामस्थांना गेल्या 6 वर्षांपासून वेगळी समस्या भेडसावती आहे। निळजे गावातील जुने रेल्वे फाटक हे बंद आहे। हे फाटक बंद असल्यामुळे ग्रामस्थांना 1.5 किलोमीटरचा दूरचा बेडा मारून जावं लागते किंवा रेल्वे रुळावरून प्रवास करावा लागतोय। हा जीवघेणा प्रवास या ग्रामस्थांचा सुरू आहे। या मार्गामुळे वृद्ध महिला आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। पावसाळ्यामध्ये या मार्गावर पाणी साचत असल्यामुळे संपर्क तुटतोय। प्रशासक याकडे दुर्लक्ष करतायत, त्यामुळे इथल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला। काही दिवसांपूर्वी आंदोलन सुद्धा केलं। आंदोलनानंतर प्रशासनानं आश्वासन दिलंय, मात्र अद्यापही फाटक हे सुरू झालं नाहीये। तरी नेमकी समस्या काय आहे ती समजून घेतलेली आहे आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी, ती पाहूयात। मी आता आहे निळजे गावामध्ये आणि निळजे ग्रामस्थांनी एक वेगळं आंदोलन पुकारलेलं आहे। गेले 2 दिवसापासून हे आंदोलन चालू आहे आणि हे बेमुदत आंदोलन आहे। काय समस्या आहे या गावकऱ्यांची हे जाणून घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे। जय महाराष्ट्रामध्ये आपल्या ह्या सगळ्या नागरिकांचं स्वागत आहे। प्रथमतः मी जाणार आहे सामाजिक कार्यकर्त्यांकडे, काय नेमकी समस्या आहे गजाननजी? 1960च्या दशकामध्ये या ठिकाणी जेव्हा दिवा पनवेल रेल्वेचे या ठिकाणी बांधणी झाली, तेव्हापासून निलजे ग्रामस्थांकरिता या ठिकाणी रेल्वे फाटकाचे आयोजन होते। आज मागच्या 5 वर्षापूर्वी रेल्वे प्रशासनाने अचानक हे रेल्वे फाटक बंद करून येथे निलजे असेल, कोळे असेल आणि काटेचे ग्रामस्थ या ठिकाणाहून लोढापलावमध्ये बाजारपेठा असतील, शाळकरी विद्यार्थी शाळा असतील, कॉलेजेस असतील, तसेच वयोवृद्धांसाठी दवाखान्यात जाण्याचा हा एकच पर्यायी रस्ता होता, हा रेल्वे प्रशासनाने बंद केलेला आहे। मुळात केंद्र शासनाने भूमिपुत्रांच्या जमिनी विकासाकरिता घेतलेल्या आहेत आणि त्याच भूमिपुत्रांना या ठिकाणी आता मूलभूत सुविधांसाठी वंचित राहावं लागत आहे। माझी रेल्वे प्रशासन असेल तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी विनंती आहे की या भूमिपुत्रांच्या आंदोलनाची तात्काळ दखल त्यांनी घ्यावी।